सुटका झालेली आहे आणि ही सुटका जे काही मीडियामधनं येते पुराव्या अभावी झाली असं देखील नाही। माझी पूर्ण ट्रायल चालली, 28 साक्षीदार या सगळ्या प्रकरणात आले, परंतु त्यांनी जे काही गुन्हे नोंद केले होते त्याच्यासाठी लागणारे पुरावे हे त्यांच्याकडे काहीच नव्हते। कारण की मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, आपल्याला आठवत असेल तर बघा, मी पहिल्याच दिवशी ज्या वेळेला वाझेंनी माझ्यावर आरोप केले होते त्यावेळेला मी माझ्या मुलीची आणि बाळासाहेबांची शपथ घेऊन मी हे सांगितलं होतं की मी कुठलंही खोटं काम केलेलं नाही आणि कुठल्याही प्रक्रियेला सामोरं जायला मी तयार आहे। त्याप्रमाणे जेवढ्या चौकशा एजन्सीज आहेत त्यांच्यासमोर मी गेलो, कोर्टात मी गेलो आणि मी कोर्टातनं माझं निर्दोषत्व सिद्ध केलेलं आहे। मला सरकारने क्लीन चिट दिलेली नाही। माझी पूर्ण ट्रायल चालली, 28 साक्षीदार त्याच्यामध्ये आले। 28 साक्षीदारामधला एकही साक्षीदार माझ्या विरोधातला आरोप सिद्ध करू शकला नाही आणि म्हणून कोर्टाने मला निर्दोष सोडलेलं आहे। सर, नरेंद्र मोदींनी काल हैदराबाद भाषण केलं आणि जनतेला आवाहन केलं की 1 वर्ष सोने खरेदी करू नका, तुम्ही इंधन जपून वापरा, काय सांगितलं? म्हणजे थोडक्यात राष्ट्रावरती संकट आहे, आपत्कालीन परिस्थिती आहे आणि अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण कसं करावं काम, म्हणजे थोडक्यात त्यांनी कोरोनाची भूमिका मांडली। आज जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्क फ्रॉम होम करत होते त्या सगळ्यांना उलटी मारलेली चपराक आहे। आता हा प्रश्न विचारणार का पंतप्रधानांना की तुम्ही घरी बसून काम करणार का, की तुम्ही घरी बसून होतात? पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की आपत्कालीन परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने काम करावं। जे उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळेला कोरोनासारखं संकट असताना घरून फेसबुक केलं, आज काय पंतप्रधानांनी सांगितलं आहे की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर काम करा, घरून काम करा। आता पंतप्रधानांना हे खोटे ठरवणार आहेत का? जे आज टीकाकार टीका करत होते उद्धव ठाकरेंवरती त्यांनी हा प्रश्न पंतप्रधानांना विचारावा की तुम्ही घरून काम कशाला करताय म्हणून या मैदानात। हे त्यांना मारलेली सणसणीत चपराक आहे। पेट्रोल डिझेल देखील जपून वापरा असं त्यांनी सांगितलं आहे। मी एकूण आपत्कालीन परिस्थितीच्या बाबतीत बोललेलो आहे। असं दुसरा एक मुद्दा म्हणजे बावनकुळेंनी असं एक सांगितलं आहे की आता एक सरकार नियम कायदा काढणार आहे की ज्या देवस्थानाच्या जमिनी आहेत, पुरवठाच्या जमिनी आहेत, त्या सरकार आता आपल्या नावावर करणार आहे, विशेष म्हणजे कोकणातल्या जमिनी आहेत। बघा, याच्या बाबतीतली फार काही डिटेल माहिती माझ्याकडे नाही, त्यामुळे या विषयावरती मी बोलणं संयुक्तिक ठरणार नाही। याच्यावरती अभ्यास होईल, नेमकं त्यांनी काय म्हटलं आहे, सरकार याच्या बाबतीमध्ये काय नियम आणते, कारण अजून नियम वगैरे आणलेले नाही आहेत, त्यामुळे कुठले नियम येत आहेत या सगळ्याचा अभ्यास करून त्यावरती सविस्तर बोलता येईल। ओके, ठीक आहे, थँक्यू सर। धन्यवाद। थँक्यू सर। तर मला न्यायालयानं निर्दोष सोडलंय, परब यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। माध्यमांशी ते संवाद साधत होते। आपण कोणतंही खोटं काम केलेलं नाही असंही परब यांनी म्हटलं। आपल्याला क्लीन चिट मिळालेली नाही, संपूर्ण सुनावणी झालेली आहे असंही ते म्हणाले। तर आपण कोणतंही खोटं काम केलेलं नाही, केस सुरू झाली तेव्हा सुरुवातीलाच आरोपांना उत्तर देताना म्हटलं होतं असंही त्यांनी सांगितलेलं आहे। अनिल परब यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर संपूर्ण साक्षीदार हे बोलावण्यात आले होते, 28 साक्ष्यांची नोंद घेण्यात आलेली आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे।